नमस्कार, मी दीपा सुरेंद्र सिंग राजपूत, राहणार तेर, तालुका जिल्हा धाराशिव। तर मला शेती आहे। शेतीतनं मला जॉईंट कुठला तर व्यवसाय करायचा होता। त्यातनं मग मला वाटलं की मी कुक्कुटपालन करावं। मला कोंबड्याची पण आवड आहे जास्त, तर कुक्कुटपालन करावं। मग त्यानंतरनं मला असं वाटलं की कुठून आपल्याला लोन भेटेल का त्या कुक्कुटपालनमधून। जे बचत गटातनं CRP आहे पूजा चव्हाण म्हणून, तर तिच्याकडे मी चौकशी केली। नंतरनं तिने मला सांगितलं की राणा दादा आहेत आपले, राणा दादांनी आपल्याला सांगितलेलं आहे की कुणाला वगैरे बचत गटातनं जर तुम्हाला महिलांसाठी तर लोन पाहिजे असेल तर ते आपल्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही फाईल करू शकतात। मग CMSGP मधून फाईल निघालेली आहे। तर मग आम्ही सगळं महिला एक 10-15 महिला तिथे गेलो होतो। ऑफिसमध्ये गेल्यानंतर राणा दादाच्या इथून चौकशी केलो आम्ही। ते प्रमोद सुतार आहेत, त्यांना चौकशी वगैरे केली। मग त्यांनी सगळे कागदपत्र सोयीस्कर आम्हाला सांगितले, आधी गोळा करायला कुठलं आहे आपलं ते सगळे आम्ही कागदपत्र गोळा करून दिले। नंतर कुठल्याच गोष्टीत असं त्यांनी आम्हाला अडचण येऊन दिली नाही बिलकुल सुद्धा। की बँकेत सुद्धा गेलो, बँकेतल्या सुद्धा कुठले लोकांनी जर कुठलं कागदपत्र आणा म्हणले, अगर पैसे लागतील म्हणले, तर तिथं आम्हाला लगेचच त्या प्रमोद सरांनी सांगितलं की अजिबात पैसे देऊ नका, ह्याला 1 रुपयाही तुम्हाला लागत नाहीये आणि ते मोफतमध्ये तुमचं काम होऊन जाईल। मग कुठंच आम्हाला 1 रुपयाही न जाऊ देता त्यांनी आमची फाईल मंजूर केली। खाजगीमध्ये लोन तर लवकर देतच नाही, आपलं काहीतरी ठेवून घेतात आधी आणि नंतर लोन देतात। आणि इथं कसं आहे माहिती का, काय आपलं नसताना माझ्या नावावर काही सुद्धा नव्हतं, फक्त मी नवऱ्याच्या नावाच्या मागं माझं शेत मला दिले करायला म्हणून केले आणि त्याच्या आधारे मला फाईल ते मंजूर केले त्यांनी लगेचच। आणि मेन गोष्ट इथं आपल्याला 35% सबसिडी आहे। भरणाही लवकर तुम्हाला नाही येत, 3 महिन्यानंतर तुम्हाला ते 3 महिने आधी तुमचं उभा करा व्यवसाय आणि नंतर न भरणा करा, हे त्यात मेन गोष्ट आहे। लोन मंजूर झाल्यानंतर मी 100 माझ्या कोंबड्या आहेत घेतलेल्या आणि शेड ऑलरेडी मारून घेतला मी कोंबड्यासाठी, का तर बाकीचे कुत्रे मांजरं वगैरे धरून त्यांना म्हणून। आणि आता जरी 100 कोंबड्या जरी असल्या माझ्या, तरी कमीत कमी 30-40 अंडे माझे निघतात रोजचे। 10 रुपयाने जरी अंड माझं गेलं तर 400 रुपयाचं तर माझं उत्पन्न चालू झालंय त्यातनं। आणि घरी येऊन गिऱ्हाईक घेऊन जाते, ते गावरान अंड्याला मागणी तेवढी आपली। शेतामध्ये म्हणजे कसं, आता जनावर असले आपल्या शेतात, जनावरांना गोचडं होतात बरोबर, घाण होती, आळ्या होते। मग त्या माध्यमातून कोंबड्या जरा फिरल्या केल्या तर त्यातनं आळ्या गोचड ठेवत नाही। शेणखत आपण मिक्स केला, त्यातनं भुसकट मिक्स केलं तर ते दोन्ही उकरून एकसारखं एक जीव करून ते भुसकटाचं खत बनवून टाकते, त्याचं उत्पन्न भारी अजून। आणि माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने राणादादाच्या इथं जावं आणि हे फाईल करावी। मी आवर्जून सगळ्या महिलांना सुद्धा सांगते की तुम्ही तिथं जावा, बाहेर कुठं पैसे घालू नका, तिथून फुकटमध्ये काम होतात ना आणि कुठं अडथळे पण येत नाहीत। ते सरकार आपल्या महाग आहे, पण आपण पुढे होऊन काहीतरी केलं पाहिजे ना, तर करून दाखवा, हे माझं म्हणणं आहे। मी आभार मानू इच्छिते की महायुती सरकारचे, का तर त्यांनी ही CMSGP मधून आपली फाईल केली, म्हणजे आणल्यात योजना त्यांनी। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अर्चनाताई, त्यांचे आभार मानते की त्यांनी कसं महिलांपर्यंत पोहोचवतात की कुठल्या स्कीमा आहेत बचत गटापर्यंत, की तुम्ही हे करा म्हणून महिलांपर्यंत पोहोचवा म्हणून सांगतात, त्यांचे दुसरी गोष्ट आभार मानते। तिसरी गोष्ट राणा दादा आणि त्यांचे सहकारी, का तर त्यांनी सर्वांनी मिळून असं कुठं नडू दिली नाही। आणि चौथी गोष्ट आपल्या मॅनेजर सरांचे SBIच्या, का तर त्यांनीही कुठल्या गोष्टीचं नाही, ताबडतोब येऊन लगी माझी फाईलला बघून मंजुरी दिली।